श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल की मी स्लीव्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. स्लीव्सचं मार्किंग कसं करायचं, आपला स्टिच ब्लाऊज असतो त्याच्यावरून मेजरमेंट घेऊन आपल्याला आरी वर्क करण्यासाठी ब्लाऊज पीसवरती मार्किंग कसं करायचं ते तुम्हाला माहीत नसेल तर त्याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही पाहिली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, ती तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये मी खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मार्किंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला स्लीव्सचं डिझाईन करायचं आहे. बॅकनेक आणि फ्रंट नेकचं तर डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आता मी तुमच्यासोबत स्लीव्सची डिझाईन शेअर करते. तर इथे आता आपली फर्स्टवाली जी लाईन आहे तिथे आपल्याला डबल चेन स्टिच करायची आहे. इथे मी गोल्डन जरी थ्रेड आणि 14 नंबरची निडल घेतली होती आणि त्याने मी इथे चेन स्टिच करून घेतलेली आहे डबल लाईनमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला इथे शुगर बीड घ्यायचे आहेत. इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि इथे मी आता शुगर बीडचा वापर करते. त्याच्यामुळे आपल्याला इथे आरी वर्कमधली 23 नंबर म्हणजे 0.45 mm जी निडल असते ती वापरायची असते आणि इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे, शुगर बीड घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी 23 नंबरची आरी वर्कमधली निडल घेतलेली आहे. आपली जी नेक्स्ट लाईन आहे, शुगर बीड झाल्यानंतर इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. इथे आता आपली जी लाईन आहे ती पूर्ण आपल्याला गोल्डन बीडने वर्क करायची आहे. त्याच्यानंतर इथे गोल्डन बीड झाल्यानंतर इथे आता मी 2 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला इथे हाफ सर्कल क्रिएट करायचं आहे. मी ह्याच्या मदतीने इथे हाफ सर्कल क्रिएट करून घेते आणि इथे मी व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे मेजरमेंटसाठी, किंवा कोणती डिझाईन वगैरे काढायची असेल तर मी ह्याच पेन्सिलचा वापर करते. त्याच्यानंतर आता इथे आपले हाफ सर्कल क्रिएट करून झाल्यानंतर अगेन इथे आपल्याला जरी थ्रेड घ्यायचा आहे. इथे अगेन मी गोल्डन कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आपले जे हाफ सर्कल आहे तिथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. हे जे हाफ सर्कल आहे तिथेसुद्धा आपल्याला डबल लाईनमध्ये चेन स्टिच करत घ्यायचं आहे. इथे आपली फर्स्ट लाईन झालेली आहे. सेकंडवाली लाईनसुद्धा मी चेन स्टिच करून घेते. आता तुम्हाला इथे दिसत असेल की हा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरची जी किनार आहे ती ऑलरेडी गोल्डन कलरची आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जरी थ्रेड एवढ्या उठून दिसत नाही आहे, पण आपलं बॅक आणि फ्रंट नेकचं डिझाईनच ते आहे. त्याच्यामुळे कस्टमरला स्लीव्सवरती सुद्धा हीच डिझाईन हवी होती. इथे सुद्धा मी त्यांना हीच डिझाईन करून दिलेली आहे. इथे आता आपलं जरी थ्रेडने चेन स्टिच करून झाल्यानंतर आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. आपले जे मेन पॉईंट आहे तिथे आपल्याला शुगर बीड ॲड करायचे आहेत आणि आपले जे मिडलचे जे पॉईंट आहेत हाफ सर्कलमध्ये तिथे आपल्याला 3 mm गोल्डन बीडचा वापर करायचा आहे. आधी आपण एका लाईनमध्ये आपल्याला 4 शुगर बीड लोड करायचे आहेत. अशा आपल्याला एकूण 3 लाईन लोड करून घ्यायच्या आहेत आणि मिडलचा आपला जो हाफ सर्कल आहे तिथे आपल्याला गोल्डन बीडने वर्क करून घ्यायचं आहे. इथे मी 3 mm गोल्डन बीडचा वापर केलेला आहे आणि त्याने मी आता इथे फुल क्रिएट करते. आपली पूर्ण लाईन आपल्याला सेम डिझाईन करत न्यायची आहे.
तर इथे आता स्लीव्सचं डिझाईन करून झालेलं आहे. सो आता आपण याच्यावरती बुट्टा वर्क करणार आहोत, सिंगल बुट्टा वर्क. सो त्यासाठी इथे मी चौकोन आकारामध्ये एक कागद कट करून घेतलेला आहे, जो की चारही साईडने 4-4 सेंटीमीटरचा आहे. सो त्याने आता इथे मी आधी बुट्टा करण्यासाठी पॉईंट काढून घेते आहे. सो हे मला खूप इझी वाटतं, त्याच्यामुळे मी असं कट करून इथे बुट्टा वर्क करण्यासाठी घेतलेलं आहे. बॅक नेक आणि फ्रंट नेकवरती सुद्धा मी याचाच वापर केलेला आहे. सो इथे आता पॉईंट करून झाल्यानंतर इथे आपल्याला सिंगल बुट्टा वर्क करायचं आहे. सो आपण इथे आता सिंगल बुट्टा वर्क करतो आणि बॅक साईडने जर तुम्ही थ्रेड कट करणार असाल तर आधी आपल्याला लॉक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये सिंगल बीड ॲड करून अगेन आपल्याला लॉक करायचं आहे. म्हणजे आपला जो मेन पॉईंट आहे तिथे लॉक करून त्याच्यानंतर अगेन आपल्याला त्याच्यामध्ये बीड लोड करून अगेन आपल्याला तिथे एंड नोट मारून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही बॅक साईडने थ्रेड जरी कट केलात तरी तुमचे जे बीड आहे ते अजिबातच हलणार नाही. सो इथे आता आपले जे गोल्डन बीड आहे ते मी याच्यामध्ये सिक्युअर करून घेते. एकदम परफेक्टली असं ते सिक्युअर होऊन जातील, त्याच्यामुळे दोन्ही साईडला आधी तुम्ही एंड नॉट मारा. सो इथे आता जिथे जिथे पॉईंट आहे तिथे मी गोल्डन बीड लावून घेते. तर इथे आता आपलं सुंदर असं स्लीव्स तयार झालेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही या रिलेट बॅक नेक आणि फ्रंट नेकचं डिझाईन पाहिलं नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते सुद्धा नक्की चेक करा. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.